प्रश्न असा आहे, 85,053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतींचा फरक किती? आता आपल्याला माहित आहे स्थानिक किमतींचा फरक म्हणजे वजाबाकी आहे. मग यामध्ये 5 आपल्याला अंक हा 2 ठिकाणी दिसत आहे. हा जो 5 आहे याची जी 5 ची स्थानिक किंमत 5 जरा असणार आहे, कारण तो हजार स्थानी आहे. आणि हा 5 आहे तो दशक स्थानी आहे, म्हणजे त्याची किंमत 50 आहे. म्हणजे लगेच आपल्या लक्षात येईल की या 5,000 मधून हे 50 कमी होतील आणि 5,000 मधून जर 50 कमी झाले तर त्याचं उत्तर 4,950 राहील, जो आपल्याला पर्याय तिसरा दिसत आहे. पाहूया पुढचा प्रश्न. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती? असा प्रश्न आहे. आपल्याला जर उत्तर काढायचं असेल तर उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला या ठिकाणी जी संख्या आहे ती संख्या माहित नाही, मग ती संख्या पण काय म्हणायची, एक्स मानायची. एक्स मानल्यावर कोणता अंक वजा करायचा आहे, 8. किती वेळा वजा करायचा आहे, 9 वेळा. म्हणजे याचा अर्थ 8 9 72 वजा करावं लागेल. म्हणजे 8 9 72, एक्स वजा 72, आणि हे वजा केल्यावर काय मिळतं, आपलं उत्तर 7. बाकी 7 बरोबर 7 लिहायचं. याचा अर्थ आहे की असा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा जेवढ्या वेळा आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि जेवढी बाकी राहील त्यात मिळवायची. म्हणजे 72 इकडे तो 7 मध्ये मिळवला जाईल आणि मग 72 आणि 7 दोघांची जर बेरीज केली तर 72 आणि 7 79 होईल, जो की आपल्याला पर्याय पहिलाच दिसत आहे. पुढचा प्रश्न. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत, त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत, तर हरीजवळ एकूण कोंबड्या किती? मेंढ्यांची संख्या आपल्याला माहित नाही, मग मेंढ्या ज्या आहेत त्या आपण मेंढ्या या ठिकाणी प्रमाण घेऊया 1 मान. या ठिकाणी आपल्याला कोंबड्या ज्या आहेत, कोंबड्या आपण त्याच्या दुप्पट दाखवायच्या प्रमाणात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही 1 मेंढ्या घेतलं तिकडे कोंबड्या 2 दाखवाव्या लागतील. बार. आता पायांची संख्या शोधायची आपल्याला. पाय या ठिकाणी मेंढ्याला 4 पाय असतात, मग 1 गुणिले 4 केले तर 4 1 4 पाय झाले. आणि कोंबड्याला 2 पाय असतात, मग ह्या 2 गुणिले 2 करायचं, म्हणजे हे 2 गुणिले 2 केले हे सुद्धा 4 होतात. म्हणजे बघा आता हे 4 पाय आणि इकडचे 4 पाय प्रमाण वरून आपण उत्तर काढलं. 4 आणि 4 काय होतात, 8 होतात. मग या 8 ने काय करायचं, एकूण पायांची संख्या किती आहे, 96. मग या 96 ला 8 ने भाग द्यायचा. मग किती 8 96, 12 8 96. याचा अर्थ काय, 12 जे एक भाग आलाय, एक भाग म्हणजे काय, जे हरीकडे मेंढ्या झाल्या 12, काय कोंबड्या त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत, म्हणजे 12 गुणिले 2, 12 दुणे 24 आहेत या कोंबड्या. पाहूया पुढचा प्रश्न की एका संख्येचा 2/5 भाग म्हणजे 24, तर ती संख्या कोणती? मग ती संख्या x आहे, तिचा 2/5 चा म्हणले गुणिले घ्यायचं, 2/5 भाग म्हणजे 2 अंशात छेदामध्ये 5 राहील आणि बरोबर दिसतो आपल्याला 24. मग या ठिकाणी काय होईल, x इथे राहील, पुढे 24 कडे ह्या दोन संख्या जात असताना 5 अंशात येईल आणि छेदामध्ये 2 येईल, म्हणजे यांचा गुणाकार व्यस्त होईल. 2 ने भाग द्यायचा, बे एक बे, बे दोने 4 म्हणजे 12 आणि 12 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60. पुढचा प्रश्न असा आहे, 9 लिटर दूध 45 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलास किती दूध मिळेल? मग या ठिकाणी उत्तर जर काढायचं असेल तर या ठिकाणी सर्व पर्याय आपल्याला मिलीलीटर मध्ये दिसत आहेत आणि उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या लिटरला मिलीलीटर करून घ्यावं लागेल. मग आपल्याला माहित आहे की 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. मग आपला काय करावं लागेल, या 9 लिटरचं रूपांतर मिलीलीटर मध्ये केल्यावर 9 गुणिले 1000 म्हणजेच काय, हे झाले 9000 मिलीलीटर दुधाला 45 मुलांना सारख्या प्रमाणात वाटायचे, म्हणजे 45 ने भाग द्यावा लागेल. 45 × 45, 45 दुने होतात 90, पुढचे 2 शून्य जसे तसे आहे, म्हणजे उत्तर काय राहील 200 मिली, म्हणजे 200 मिलीलीटर हे सगळ्यांना प्रत्येकाला दूध मिळणार आहे. 200 मिलीलीटर हा पर्याय दाखवणार आपल्याला पहिलाच पर्याय आहे. पुढचा प्रश्न असा आहे, 3 ने निशेष भाग देणारी संख्या कोणती? मग 3 ने भाग देणारी निशेष संख्या जर शोधायची असेल तर 3च्या कसोटीचा आपल्याला यूज करावा लागेल. 3च्या कसोटीचा यूज कसा करावा की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज जी आहे त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या दिलेल्या संख्येला
3ने भाग जात असतो. मग अंकाची बेरीज करूया. या अंकाची बेरीज करत असताना हे 2 आणि 5 7 होतात. 7 आणि 3 10, 10 आणि 4 14. 14 याला 3ने भाग जाणार नाही, म्हणजे हे उत्तर आपलं असणार नाही. आता 4 आणि 5 9 होतात. 9 आणि 7 16 होतात. 16 आणि 4 20 होतात. 20 या संख्येला 3ने भाग जाणार नाही, म्हणजे दुसऱ्या पर्याय आपलं उत्तर नाही. आता तिसऱ्या पर्यायामध्ये 7 आणि 6 13 होतात. 13 आणि 4 17 होतात. 17 आणि 1 18 या ठिकाणी बेरीज होते आणि 18 या संख्येला 3ने निशेष भाग जातो. 3 × 18 होतात. म्हणजे याचा अर्थ 7641 या संख्येला 3ने निशेष भाग जातो. आपलं हे उत्तर असणार आहे. पुढचा पर्याय शोधण्याची गरज नाही. शोधलं तरी अंकाची बेरीज 9 1 10, 10 आणि 7 17 होते. 17ला काय 3ने भाग जात नाही, म्हणजे आपलं उत्तर हे 18 अंकाची बेरीज, म्हणजे पर्याय तिसरा हे उत्तर आपलं बरोबर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे. वर्ग शिक्षक असेल सर्वांचे वय सरासरी 13 वर्ष असल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती? मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं, एकूण पहिला जो गट होता 40 जणांचा गट होता. मग 40 गुणिले या ठिकाणी 12.5 करायचे. आता आपण शून्याचा आणि पॉईंटचा विचार न करता 125 गुणिले 4 केले तर यांचा गुणाकार होईल. आता त्या ठिकाणी 500, म्हणजे याचा अर्थ जे गुणाकार केला त्याचं उत्तर काय राहिलं 500. त्यानंतर आता याच्यामध्ये पहिले 40 जणांचा गट होता. आता 40 मध्ये वर्ग शिक्षकाची भर पडली, म्हणजे ते झाले 41 जण, म्हणजे एकूण सरासरी किती झाली 13. मग 41 आणि 13 यांचा गुणाकार करायचा. गुणाकारच काय करायचा, कारण की सरासरीमध्ये बेरीज काढण्यासाठी सरासरी आणि एकूण संख्यांचा गुणाकार केले आपलं उत्तर मिळत असतं. मग 13 ने 1 ला गुणायचं, 13 1 13. आजचा 1 येईल 13 चौक 52, 52 1 53, म्हणजे काय आलं 533. आता 41 जणांच्या बेरजेमधून 40 जणांची बेरीज काय करायची, वजा करायची. म्हणजे 533 मधून आपल्याला हे 500 वजा करायचे. मग 533 मधून जर 500 वजा केले तर उत्तर काय राहणार 33, आणि 33 हेच वर्ग शिक्षकाचं वय असेल, जो की पर्याय आपल्याला दुसरा दिसत आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग काढायचा आहे. मग त्या अंतर बरोबर वेग गुणिले वेळ याचं आपल्याला सूत्र माहिती आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये अंतर किती आहे 600 मीटर. ओके, त्यानंतर बरोबर वेग माहित नाही. यामध्ये वेळ जी आहे 36 सेकंद आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 600 कडे 36 सेकंदाला पाठवावा लागेल. मग तो 36 येईल छेदस्थानी. मग हे मीटर आहे दशमलव अंशस्थानी, सेकंद राहील काय छेदस्थानी. तर आता बघा, जे आलेलं उत्तर, जे वेगाचं उत्तर जे आहे ते वेगाचं उत्तर हे मीटर पर सेकंदामध्ये आहे. आपल्याला ताशी वेग काढायचा आहे. मग काय करायचं, अशा वेळी ताशी वेग काढण्यासाठी 600 छेद 36 याला 18/5 ने गुणायचं, म्हणजे काय होईल ताशी वेग होईल. मग या ठिकाणी काय होईल 18 1 18, 18 2 36. मग पुन्हा आता या ठिकाणी 2 ने भाग दिला तर या ठिकाणी राहील 6 म्हणजे 300, आणि आता 5 ने पुन्हा भाग दिला तर 5 सख 30, म्हणजे येणार उत्तर काय 60 राहील. आणि 60 वेग आहे किलोमीटर प्रति तासाचा, की जो पर्याय आपला तिसरा दिसत आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास बला 24 दिवस लागतात, तर ते दोघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील? मग अशा वेळी दोघे मिळून जेव्हा प्रश्न येईल आणि यामध्ये स्वतंत्रपणे दोघांचं काम दिलं असेल, तर दोघे मिळून जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काय करायचं, आपण सरळ सरळ 12 संख्या जी आहे ती 12 आणि दुसरी संख्या जी 24 आहे, मग 24 गुणिले 12 करायचं आणि या ठिकाणी छेदस्थानी 24 अधिक 12 करायचं, अंशात गुणाकार छेदात बेरीज. मग 24 गुणिले 12 केले आपण आणि छेदामध्ये 24 अधिक 12 जर केले तर होतात 36. 36 आणि 12 यामध्ये 12 1 12, 12 त्रिक 36, 3 ने भाग द्यायचा, 3 8 24, म्हणजे याचा अर्थ दोघे मिळून ते काम 8 दिवसात पूर्ण करतील, जो पर्याय आपला दुसरा दिसत आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न सांगतो
की 7 क्रमागत नैसर्गिक संख्याची बेरीज 133 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? मग या ठिकाणी उत्तर जर काढायचं असेल तर आपला 7 आणि मग आपल्याला माहित आहे 19 7 133 असतात. याचा अर्थ मधली जी संख्या आहे ती आपल्याला 19 मिळालेली आहे. मग आता आपलं उत्तर काढायचे सर्वात लहान. मग आपल्याला माहिती आहे 19 ही जी मधली संख्या जर असेल तर या उजवीकडे 3 संख्या मोठ्या असतील आणि त्याच्याकडच्या डावीकडच्या 3 संख्या लहान असतील. ह्या नैसर्गिक आहेत, त्यांच्यामध्ये फरक 1चा असतो. म्हणजे यामध्ये आपल्याला लहान म्हणलं 19 पेक्षा लहान 18, 17 आणि या ठिकाणी 16 आणि मोठी जर म्हणलं तर इकडे 20, त्यानंतर 21 आणि 22. आता याच्यात काय विचारलंय? सर्वात लहान विषम संख्या. मग यापैकी सर्वात लहान संख्या जर दिसते तर लहान संख्या दिसण्यासाठी फक्त 19 आहे, 17 आहे आणि 21 आहे. मग लहान संख्या काय राहील? 17 आणि उत्तर आपल्याला दिसते पर्याय दुसरा.